शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात फायरब्रँड नेते रामदास कदम यांनी अजित पवारांच्या महायुतीतील सहभागाबाबत वक्तव्य केलं आणि त्यावरून आता नवा वाद निर्माण झाला। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आता जोरदार वारपलटवार होत आहेत। पाहूयात रामदास कदम काय बोललेत आणि त्यावरून कसा वाद सुरू झालाय। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली। दादा थोडे शिवसेना आले असते तर त्यांना 9 मंत्रिपद मिळाली ती आम्हाला मिळाली असती। अजित दादा बद्दलचा रामदास कदम एवढे मोठे नाही महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची बांधणी अधिक चांगल्या पद्धतीने आम्हाला करता आली असती। स्वतःचं पाप लपवायसाठी, स्वतःचं अपयश लपवायसाठी कोणाला तरी टार्गेट केलं जातं। आता साप कोण आहे? अजित पवार आहेत। महाराष्ट्रात आता नवा राजकीय कल्लोळ उभा राहिलाय आणि तो उभा केलाय शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी। महायुतीच्या सरकारमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा संसार चांगला चालला होता, मात्र त्यात अजितदादांची एंट्री झाली आणि काम थोडं बिनसलं असं रामदास कदमांनी सूर आळवलाय। इतकंच नाही तर दादांनी थोडं लेट यायला हवं होतं असा शेराही कदमांनी जाहीरपणे मारलाय, तेही थेट शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचाही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। माझं म्हणणं एवढंच होतं की दादा थोडे शिवसेना आले असते तर त्यांना 9 मंत्रिपद मिळाली ती आम्हाला मिळाली असती आणि एकनाथ शिंदे यांनी ज्याला ज्यांना शब्द दिला होता तो त्यांना त्यांचा शब्द पाळता आला असता। रामदास कदमांनी दादांच्या महायुतीतील सहभागाबद्दल वक्तव्य केलं आणि त्याचीच तळी गजानन कीर्तीकरांसह संजय शिरसाटांनीही उचलली। रामदास कदम हे देखील जुने शिवसैनिक आहेत। ते देखील काल भाषणामध्ये असं म्हणाले की भाजपमुळे ही शिवसेनेच्या अनेक सीटे ज्या आहेत त्या पडल्या। मला पटतं ते मत, कारण भाजपने आमच्या पक्षाला मिसगाईड केलं। पुष्कळशा आमचे आणखीन 7च्या ऐवजी आणखीन 4-5 खासदार आले असतील। रामदास कदमांनी काल ज्येष्ठ असल्यामुळे त्यांची भावना व्यक्त केल्या, परंतु आमच्या सर्वांचीच भूमिका आहे की कोणत्याही पक्षाचा नेता असेल, कोणत्याही कार्यकर्ता असेल, कोणीही या कोणत्याही पक्षाच्या नेत्याने युतीला फटका बसेल किंवा युतीमध्ये मतभेद होतील असं वक्तव्य करू नये। या भूमिकेशी प्रत्येक पक्षातील नेता हा सहमत झालेला आहे। रामदास कदमांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दाखला देत आणि मंत्रिपदांच्या वाटणीचा मुद्दा मांडत अजितदादांच्या सरकारमधील सहभागाबद्दल मत नोंदवलं आणि त्यांच्यावर दादांच्या शिलेदारांनी जोरदार हल्लाबोल केला। रामदास कदम साहेबांनी जे भाष्य केलं त्यांना एकच सांगतो, अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली। दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसाई म्हणून फिरावं लागलं असतं। महायुतीमध्ये एक प्रकारचं दूषित वातावरण होऊ शकतं, घेतलं नसतं आणि घेतलं असतं, घेतलं तरी हा परिणाम आहे आणि नसतं घेतलं तर काय परिणाम असता याचा त्यांना जास्त अंदाज नसल्यामुळे कदाचित त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं असेल। दादा बद्दलचा रामदास कदम एवढे मोठे नाही, त्यांनी दादांबद्दलचं वक्तव्य करावं, त्या वक्तव्याला आम्ही उत्तर द्यावं। रामदास कदम यांच्या वक्तव्यावरून घरातल्या घरात असा तंटा लागलेला असताना विरोधी पक्षांनीही त्यात उडी घेतली आणि महायुतीच्या नेत्यांनीही सबुरीची भूमिका मांडली। स्वतःचं पाप लपवायसाठी, स्वतःचं अपयश लपवायसाठी कोणाला तरी टार्गेट केलं जातं। आता साप कोण आहे? अजित पवार आहेत, कारण ज्यांच्याकडे एकच खासदार आहे म्हणून त्यांना कदाचित टार्गेट केलं जात असेल, पण राज्यातील तिघेही तेवढेच भागीदार आहेत हे राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी। कोणाला किती जागा मिळाव्यात, भुजबळ साहेब काही वेगळं सांगतायत, रामदासजी काही वेगळं सांगतात, पण मला वाटतं हा निर्णय तिन्ही आमचे नेते मिळून त्या ठिकाणी करतील। राष्ट्रीय पातळीवर आमच्या दिल्लीमध्ये त्या संदर्भामध्ये सगळ्याची चर्चा होईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल। एखाद्या व्यक्तीनं आपलं स्वतःचं मत मांडलं याचा अर्थ ते त्या पक्षाचं मत नसतं। पक्षामध्ये अनेक रंगाची माणसं असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करतात, पण जोपर्यंत पक्ष त्याला पुष्टी देत नाही त्याला तोपर्यंत तुम्ही त्याला हे पक्षाचं अधिकृत मत आहे असं म्हणता येणार। एकनाथ शिंदेंनी बंड करून भाजपच्या मांडीला मांडी लावत सरकारचा संसार थाटला आणि मुख्यमंत्री पदाचा मुकुट घातला। त्याला आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत। अजितदादाही थोड्या बहुत फरकानं तसंच बंड करत सरकारच्या मांडवात सहभागी झाले। उपमुख्यमंत्री पदाचा फेटाही बांधला, त्याला आता वर्ष पूर्ण होईल। मधल्या काळात या तिन्ही भिडूंनी थोडे रुसवे फुगवे करत का होईना पण लोकसभा निवडणूक लढली। आता काही महिन्यात विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागले।
त्यात अशा रुसव्या फुगव्यांची बॅकग्राऊंड म्युझिक वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही। रामदास कदमांनी त्याचीच तर सुरुवात केली नाही ना। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।